शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऊसाच्या 86-032 मध्ये किती जाती आहेत हा प्रश्न फ्रिक्वेंटली विचारला जाणार आहे आणि बरेच शेतकरी हा प्रश्न मला विचारत असतात. सर फोन करतात ना नर्सरीला, रोप कुठलं आहे तुमच्याकडं? हां 86-032 अवेलेबल आहे. मग 86-032 आहे म्हटल्यावर पहिला प्रश्न असतो कुठलं 86-032 आहे? निरा आहे का को आहे? बरं निरा म्हटलं तर निरामध्ये मग कुठलं गोल्डन आहे, सुपर आहे, काय आहे? तर हे सगळे प्रश्न एका व्हिडिओच्या माध्यमातून सोडवावेत असं मला वाटलं, म्हणून हा मी आजचा व्हिडिओ बनवतोय. नमस्कार, मी डॉक्टर अंकुश चोरमुले, संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण गेली 5-6 वर्ष ऊसाचं शुद्ध बियाणं शेतकऱ्यांना कसं मिळेल याच्यासाठी ऊस प्रजनन संस्था कोयमतूर इथनं बियाणं आणून ते बियाणं परत इथं लावून त्या बियाण्याचा जो प्लॉट तयार होतो सेकंड जनरेशनचा, तर तो आपण शेतकऱ्यांना देतो. आता माझ्या मागं तुम्हाला ऊस दिसतोय, हा आपल्या नर्सरीसाठीच तोडणार असलेला प्लॉट, बियाणे प्लॉट आपला आहे की ज्याचं वय आज 7 महिने झाले आणि कोश 80-032 या जातीचं आहे. मित्रांनो, कोश 80-032चा थोडा इतिहास समजून घ्या. कोश 80-032 या जातीचं संशोधन 86 साली चालू झालं, 1986, आणि 1996 साली त्या जातीचं संशोधन पूर्ण झालं आणि ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी तयार झाली. आपल्याकडं यूजपर्यंत ही व्हरायटी जवळपास एक 2000चा कालावधी आला सगळीकडे एस्टॅब्लिश होऊपर्यंत. आता ही व्हरायटी कसं आहे बघा, ऊस प्रजनन संस्था कोयमतूर यांनी तयार केलेली आहे, त्यामुळे तिच्या मागं को लागलं. ही व्हरायटी जी तयार केलेली आहे ते ती डॉक्टर भाग्यलक्ष्मी या ज्या सायंटिस्ट आहेत त्यांनी व्हरायटी ही तयार केली. आता ही व्हरायटी तयार करताना ही व्हरायटी ज्यावेळेला महाराष्ट्रात आली तर त्याच्या ट्रायल्स वगैरे आपल्या पाडेगाव संशोधन केंद्राने घेतले आणि पाडेगाव संशोधन केंद्रानं ही व्हरायटी या भागामध्ये चालते अशी शिफारस केल्यानंतर त्यांनी या सगळ्या भागामध्ये या व्हरायटीचा प्रसार केला. कोश 80-032 ही जात रिलीज करताना तिचं नाव होतं कोश 80-032 कंसामध्ये नैना, आणि ही व्हरायटी अजूनही कर्नाटक, तमिळनाडू ह्या भागामध्ये नैना या नावानंच ओळखली जाते. मग आपल्याकडे आल्यावरच ह्या जातीचं निरा नाव कसं काय पडलं? मित्रांनो, हे आपलं पाडेगाव ऊस संशोधन केंद्र जे आहे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, हे नीरा नदीच्या काठाला आहे आणि तिथनंही महाराष्ट्रात व्हरायटी रिलीज करताना नीरा नावानं रिलीज केली. याचा अर्थ काय? कोश 80-032 नैना, कोश 80-032 नीरा, कोश 80-032 जी व्हरायटी आहे, सगळ्या व्हरायटी एकच आहेत. ह्याच्यामध्ये कुठलीही दुसरी व्हरायटी उपलब्ध नाही, तीच व्हरायटी सगळीकडे आहे. आता झालंय काय, 25 वर्षाचा कालावधी मित्रांनो आता उलटून गेलाय आणि ह्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या व्हरायटीचं गुणधर्म तुटत गेले, कॅरेक्टरचं सेग्रिगेशन होत गेलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातला 86-032 वेगवेगळा दिसतो. म्हणजे कोणाच्या 86-032ला जाडी येते, कोणाच्या 86-032 जाडी येत नाही, कोणाचा 86-032 पेऱ्याची लांबी कमी पडते, कोणाची जास्त पडते पण त्याला जाडी येत नाही. अशा बऱ्याच ठिकाणी काही लोकांच्या 86-032ला कूस जाणवते, काही लोकांचा 86-032 तुम्ही जर बघितला तर कलर वेगळाच दिसतो. आता हे सगळं जे आहे हे कॅरेक्टरचं सेग्रिगेशन झाल्यामुळं, गुणधर्म तुटत आल्यामुळं, नवीन बियाणं न वापरल्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या झाल्यात. आज काय झालंय, कुठला तरी एखाद्या चांगला प्लॉट दिसतोय त्यातलं बियाणं तोडायचं, तेच लावायचं, हे सगळं असं एक कल्चर जे बियाण्याचं तयार झालंय ते अशुद्ध बियाणाचं झालंय आणि आपल्याकडे जे बियाणं उपलब्ध आहे ते सगळं अशुद्ध बियाणं आहे. मग ह्याच्यामध्ये बियाणं विकणाऱ्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये ऊस जाडीचा दिसतोय चांगला, तो काढायचा आणि लावायचा आणि हे काहीतरी मग त्याला गोल्डन नाव दे, त्याला काहीतरी सुपर नाव दे, हे असली नावं देऊन परत 86-032 विकायला चालू केलं. काही लोकांनी त्याला पाला पडतोय म्हणून ही व्हरायटी वेगळी, त्याचं पान वेगळं दिसतंय म्हणून ही व्हरायटी 86-032 मधली वेगळी असं सांगण्याचा प्रयत्न केला. हे सगळं थोतांड आहे, हे सगळं चुकीचं आहे. लोकांना गंडे घालायची कामं आहेत. 86-032 ही जात अखंड जगामध्ये एकच आहे, ती फक्त ऊस प्रजनन संस्था कोयमतूर येथे तुम्हाला चांगलं त्याचं ओरिजिनल बियाणं मिळेल. आपल्याकडे जे बदल सगळे 86-032 मध्ये दिसत आहेत ते मलाही मान्य आहेत, पण ते 86-032 मध्ये बदल झालेले कशामुळे झालेले आहेत तर ते कॅरेक्टरचं सेग्रिगेशन, गुणधर्म तुटल्यामुळं 86-032 तुम्हाला प्रत्येक शेतातला वेगळा दिसतोय. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 86-032 लावा म्हटलं की त्यांचा पहिला प्रश्न असतो, सर त्याला जाडीच येत नाही. हे कशामुळे झालंय? अशुद्ध बियाणं झालंय त्यामुळं लक्षात ठेवा, कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचा 86-032 उपलब्ध नाही. मला सांगा, असे जर वेगवेगळ्या व्हरायटी जर उपलब्ध असत्या मग 86-032च्या मध्येच मग ऊस प्रजनन संस्थेनं नसत्या का रिलीज केल्या ह्या व्हरायटी? केल्या असत्या का नाही? मालदांडीमध्ये केव्हा, मालदांडी ज्वारीची व्हरायटी, त्यात केव्हा नवीन दुसरी व्हरायटी तुम्ही ऐकल्या? हापूस व्हरायटीमध्ये हापूस कुठले काय, हे व्हरायटी, हे हापूस, ते हापूस बघितले? भागानुसार हापूसला वेगळं म्हटलं जातं. रत्नागिरीचा हापूस वेगळा, देवगडचा हापूस वेगळा.
पण आंब्याची व्हरायटी एकच आहे, पिकला जो जातो त्या भागानुसार त्या हापूसला नाव दिलं जातं. ऊसामध्येही तसंच आहे. कुठलीही नवीन व्हरायटी 86-032 मध्ये नाही, ही पहिली गोष्ट लक्षात द्या. असं जर कोण तुम्हाला बियाणं विकत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोश 86-032 ही एकच ऊसाची जात सध्या उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये गुणधर्म तुटल्यामुळे कॅरेक्टरचं सेग्रिगेशन तुम्हाला दिसतं एवढंच फक्त. पण 86-032 मध्ये कुठला उपवान वेगळे वाण असलं काय अजिबात नाही, आणि तसं होत पण नसतं. ब्रीडिंग करताना तसल्या गोष्टीला थारा दिला जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथनं पुढं बियाणं निवडताना कोश 80-032 निरा या जातीचं बियाणं निवडा. तेही फाउंडेशन बियाणं असलं पाहिजे, ते आपल्याला चांगलं उत्पादन मिळवून देईल. भेटू परत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. हा आपला व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर हे आपलं पेज जरूर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.